राखीचा एक धागा, पण त्यात सामावलेलं नातं मात्र हजारो शब्दांपेक्षाही मोठं. बहिणीच्या मनगटावर भावाने बांधलेली राखी असो किंवा भावाच्या मनगटावर बहिणीने बांधलेली राखी असो, हा धागा केवळ सणापुरता मर्यादित नसतो. तो असतो विश्वासाचा, आपुलकीचा, संरक्षणाचा आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या भावनेचा. याच भावनेचा अनोखा प्रत्यय सिंधुदुर्गात पाहायला मिळाला. भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विशाल परब यांच्या माध्यमातून भव्य रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावत विशाल परब यांच्या मनगटावर राखी बांधली. एकीकडे पारंपरिक पद्धतीने औक्षण, हाताला राखी आणि दुसरीकडे भावनिक संवाद. अशा वातावरणात संपूर्ण परिसर अक्षरशः बहीण भावाच्या नात्याने भारावून गेला. विशेष म्हणजे उपस्थित महिलांनी विशाल परब यांना राखी बांधताना तुम्हीच आमचे भविष्यातील पाठीराखे आणि बंधू अशी भावना महिलांनी व्यक्त केली. आजचा हा जो पूर्ण सुंदर कार्यक्रम झाला, या पूर्ण कार्यक्रमाचं पूर्ण श्रेय सर्व माऊलींना देतोय. संपूर्ण या तिन्ही तालुक्यातनं दोडामार्ग, सावंतवाडी किंवा वेंगुर्ला, त्याचप्रमाणे जिल्ह्यातनं असंख्य प्रमाणामध्ये माऊली ज्या आल्यात, माझ्या बहिणी आल्यात, या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो. त्याचं श्रेय सर्व त्यांनाच आहे. कारण आजच्या कार्यक्रमामध्ये जे आशीर्वाद मिळाला किंवा आज भावाला एक राखी बांधून एक धागा नाही तर ते हृदयातनं एक नाळ असते, ती नाळ आज आपण बांधली गेली आहे. या ठिकाणी सर्व माझ्या महिला भगिनी ज्या आल्यात त्यांना मनापासून मी नमस्कार करतोय. कारण आज ही रक्षाबंधनचा कार्यक्रम मला स्वतःला बहीण नसताना सुद्धा या सर्व बहिणी एकत्रित येऊन जो का प्रेम दाखवलं, मी सर्वांना धन्यवाद देतोय. तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी म्हणा किंवा या ठिकाणी आमच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय कोरगावकरजी मॅडम असतील, आमच्या सर्वच नगरसेवक असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे सरपंच, सर्वच महिला मंडळींना धन्यवाद देतोय. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि नियोजन हे खरोखरच महिलांनीच केलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये जी आतुरता लागलेली होती की विशालभाईंबरोबर या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम, अनेक भावाला अनेक महिला ज्या दोडामार्गच्या पट्ट्यातनं, वेंगुर्ल्याच्या पट्ट्यातनं सर्व मनापासून माझ्या सर्व या तिन्ही तालुक्यातनं किंवा जिल्ह्यातनं आलेल्या सर्व बहिणींना हात जोडून नमस्कार. कारण या ठिकाणी प्रचंड प्रमाणावरती सर्व आपल्या बहिणी मनापासून भावाला भेटण्यासाठी आज सकाळी सकाळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये आल्यानंतर जो आनंद झाला की मला स्वतःला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सर्व या माऊली येतील. आणि या सर्व माऊलींनी त्यांच्यासोबत छोटी मुलं होती, मला वाटतं अनेक संस्थांच्या महिला होत्या, या ठिकाणी अनेक नर्स होत्या, अनेक महिला घरगुती जे काम करतायत त्या गोरगरीब जनता पण या ठिकाणी आली. आणि मी मनापासून एक मुलगा किंवा भाऊ म्हणून नाही तर एक सक्क नातं जे असतं ते याच्यामध्ये संपूर्ण दिसून आलं. मी पुन्हा एकदा सर्व माझ्या या मायबाप जनतेला आणि माझ्या या माऊलींना नमस्कार करतोय. कारण आजचा दिवस मी केव्हाच विसरू शकत नाही. मला वाटतं 2026 पासून मला आज एवढ्या बहिणी मिळाल्यात की या पुढची त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरती आहे. या विधानसभेमध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामधील सर्व महिलांचं रक्षण करण्यासाठी श्रीदेव पाटेकर, उपरलकर देव पूर्ण ताकद आम्हाला द्यावं, हीच आम्ही परमेश्वराकडे आराधना करतो.